वर्षोनवर्ष महाराजांच्या वडिलांनी ज्या मूर्तीची सेवा केली त्या मूर्तीचं दर्शन करणं ज्या महाराजांच्या वडिलांना झालं नाही त्या मूर्तीचं दर्शन करण्याचं सौभाग्य आता आपल्याला मिळणार आहे. तुम्ही कधी असं देवस्थानाबद्दल ऐकलं आहे का जिथं येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची इच्छा पूर्ण होते? महाराजांनी काय बरं सांगितलं असेल, कित्येक जण 13-14 वर्ष लोक इथं लाईन लावून वाट पाहत राहतात. मला कधी मिळेल संधी देवाची सेवा करण्याची? काय आहे या मंदिराची शक्ती? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर ही माझा पहिला व्हिडिओ आहे माझ्या आयफोनमध्ये आणि सध्या मी देवस्थान थोरमाकडी म्हणजे निलंग्यापासून थोडंसं आणि 10 किलोमीटर लांब आहे. इथं निलंग्यामध्ये थोडंसं काम होतं माझ्या मित्राचं आणि माझं बी थोडंसं काम होतं. आम्ही दोघं आलतो निलंग्याला. तर आता सध्या चाललं थोरमाकणीला. आता इथून सरळ गेलं की थोरमाकणीला हनुमानाचं मंदिर आहे, मस्त आहे म्हणते तर देवस्थान. आणि कित्येक जणाला पावलेला देव आहे. माझ्या आजीला सुद्धा पावलेला देव आहे. सध्या मी इथं पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला आलतो आणि चाललो मी तिकडं. तुम्ही जर ही देवस्थान बघितलं असाल तुम्हाला काय भारी वाटलं? आणि ह्याच्याबद्दल मला काही जास्त एवढं माहिती नाही. मी सध्या चाललो माहिती करून घेण्यासाठी, बघावं कसं आहे काय नाही आणि देवाचं दर्शन बी घेऊन यावं म्हणलं. तुम्ही जर ती देवस्थानला गेलं नसाल तर तुम्ही ही व्हिडिओ कुठून बघला ना मला नक्की कमेंट करून सांगा. म्हणजे मला कळेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलेला आहे आणि मला ती जाणून घ्यायला आनंद वाटेल. आणि निसर्ग तर एवढं चांगलं बनलं आहे का नाही, एवढं मरणाचं इतकं ऊन होतं. आणि आता मी थोरमाकणीला निघाला म्हणल्या का सूर्यदेव तर गायबच झाले वर नुसतं ढग आले. आणि कसं आहे थोडं बहुत तहान बी लागली होती, पण का करावं, एवढं भारी पाण्याची व्यवस्था आहे ना इथं, पाणी पिण्याची इच्छाच मिळली माझी. तर सध्या शिर्शीला आला. शिर्शीपासून आता इथं कमान दिसले जस तर आम्ही पुढे चाललो होतो. गुगल मॅप बघायचं जरा 5 मिनिट बंद झालं म्हणजे बंद केलं तर व्हिडिओच बनवत बसलो होतो, लक्षच नव्हतं माझं. आणि इथं कमान ह्याला दिसली म्हणून बरं झालं, नाहीतर काय नाही आम्ही गेलो असतो सरळच. काय कारण आहे ती बघ, लक्ष देऊन जावं लागतंय. तर कुठले पुढे जाते मागे पार्किंग कुठं आहे? चल तिकडे निघून लाव. एकदम सुंदर आणि मोठ्या पटांगणामध्ये आपल्या हनुमानाचं मंदिर इथं थोरमाकणीमध्ये बांधलेलं आहे. सुंदर, स्वच्छ आणि एवढं चांगलं मंदिर वाटलं का नाही. मी याच्या आधी याच्या एवढं सुंदर आणि चांगलं आमच्या गावचंच गल आहे माझं, मी खरं सांगतो. त्या थोरमाकणीचं मंदिर आणि तिकडच्या साईडला स्पष्ट प्रकारे लिहिलेलं आहे. इकडं मंदिराकडे येण्याच्या आधीच रोडावर लिहिलेलं आहे की ह्याच्या पुढे साधी तंबाखू सुद्धा खायचं नाही. एवढं चांगलं आणि देवस्थान आहे. आणि देवस्थानाबद्दल आपण काकाकडून विचारू. काका, थोडंसं मला माहिती पाहिजे होती मंदिराबद्दल, की हनुमानाचं ही जी सध्या थोरमाकणीमधील जी हनुमानाचं जे मंदिर आहे त्या मंदिराबद्दल थोडीशी माहिती देता का तुम्ही? ही कधीपासून मंदिर आहे, कोण स्थापना केली वगैरे काही माहिती आहे का तुम्हाला? इथं कसं आहे, हनुमान देवस्थान ही आमची मागणी जी 1-1.5 किलोमीटर अंतरावर पलीकडे होती. मी इथं राहतो ते हे समोर दिसलेलं राम मंदिर, नव्या बाबा समाधी, जीवन समाधी, ते महाराज इथं राहत होते. आणि त्या महाराजांना असं केली सांगितली की बाबा या बसा, गावमध्ये एक जमायला लागलं, त्या देवाची सेवा करा, त्या देवाला पाणी घालत जा, त्या देवाच्या पाया पडत जा, असं लोक सांगत गेले. लोकांची भावना वाढत गेली. मग पहिलं 2, 3, 1 असं आराधना, कोण म्हणते पंगत, कोण म्हणते भंडारा, असं होत गेला. आज कंडिशनला 2000 लोकांची वेटिंग आहे पंगत घालण्यासाठी. पंगत घालण्यासाठी 2000 लोकांची वेटिंग आहे. आज पंगत घालण्यासाठी 2000 लोकांची वेटिंग आहे. आज जरी मला पंगत इथं घालायचं असा नवस केलो आणि नवसाला पूर्ण मला पावला, ती कमीत कमी 18 वर्ष ती इथं थांबवा. अरे बापरे, म्हणजे मित्रांनो कमीत कमी 18 वर्ष तुम्हाला इथं थांबावं लागेल. आणि कमीत कमी 2-2 हजार लोक वेटिंगवर आहेत की तुम्ही थांबा, पुढच्या वेळेस तुम्ही तुमचा नंबर यायला थोडासा वेळ लागेल. 2014चा नंबर यावर्षी चालू आहे. अरे बापरे, 2014चा आत्ता नंबर लागलाय. ज्यांची इच्छा पूर्ण झाली, देव आपल्या हनुमान देवांनी ज्यांची
इच्छा पूर्ण केली, संकल्पना संकल्पना केला. आणि इच्छा पूर्ण झाली, हं. केलेला नवस होता ती 2014 मध्ये ज्यांचं काम झालं, ज्यांचं भलं झालं, ती आपला नवस पूर्ण सध्या करत आहेत. म्हणजे आता सध्या 2026 चालू आहे आणि ते सध्या आता करत आहेत. आणि तुम्हीच इथले पुजारी आहे का? हां, तुम्ही खालीच राहतो. धन्यवाद. मग तुमच्याच आधी पाया पडावं लागते बघा, खरं सांगतो तुमच्याच आधी पाया पडावं लागते. तुम्हीच खरं तर देवाची पूर्ण सेवा वगैरे करतो. मी जाऊ का? फक्त पायाला जाऊ दे. हरिओम. ठीक आहे, धन्यवाद. तर मित्रांनो पाहू शकता एकदम सुंदर प्रकारे असं हनुमानाचं मंदिर आहे. यांच्याकडून आपल्याला महाराजांकडून पण आपल्याला खूप चांगल्या प्रकारे माहिती मिळाली की मला पण मंदिराबद्दल आणि देवाबद्दल पूर्ण जास्त माहिती माहीत नव्हती, पण महाराजांकडून आपल्याला माहिती भेटल्याबद्दल महाराजांचं पण मी खूप धन्यवाद म्हणतो. महाराज ती समोरचे जी महाराज होते जे जिवंत समाधी घेतली, तर त्यांचं नाव काय म्हणलं? नग्या बाबा. तर नग्या बाबांनीच या गावातील सगळ्या लोकांना मार्गदर्शन दिलं की या देवाची पूजा करा, तुमचं भलं होईल. आणि कदाचित याच कारणामुळे मी गावात आल्यापासून एवढं सुंदर गाव आहे आणि म्हणजे प्रगतशील गाव आहे आणि पुढे ह्याच्यापेक्षाही जास्त प्रगती होईल देवाच्या कृपेनं, अशी माझी इच्छा पण आहे. चांगलंच आहे आणि मला खरंच मंदिर, गाव, इथली प्रत्येक गोष्ट मला आवडली. सिंदूर काढायचे कशा म्हणजे का काढतात जास्त? म्हणजे हनुमान कसा आहे हा. मला माहित नाही, आमच्या वडिलांना माहित. तुमच्या वडिलांना पण माहित नाही की यामध्ये हनुमान कसा आहे? आमचे वडील लहान होते तेव्हा काढलेला होता. असं आहे का? मग आता तिथं झालं थोडक्यात तुम्हाला मी काबर काढावं ही तुम्हाला माहिती हा. आहे, माहिती राहतो. हां हां. थोडा इथं देवापासून बाजूला झाला की हात जाते आपला मध्ये. का झालंय बाजूला? हात जाते मध्ये. हात मध्ये चाललाय का? हा. अरे बापरे. म्हणजे शेंदूर देवापासून अलिप्त होत आला हा हा. आणि शर्ट फाटलाय म्हणजे देवाला आता ही जास्त काढणार. म्हणजे देव स्वतःहून म्हणलेलं आहे की माझ्यावरचा आता सिंदूर जास्त झालंय, काढा. मला इतर सोडलेला हा, आहे. तर हा. काढायचे 24 तारखेला गहिनीनाथ महाराज येणार. हा. यांच्या हातात काढायचे. असं आहे म्हणजे या 24 तारखेला का? हा. बर. मग आता गर्दी बी लई जे असतं जमल मग. शनिवारी कमीत कमी 10 ते 12,000 लोक असतात जर शनिवारी. दर शनिवारी, आणि मंगळवारी 7 ते 8,000 लोक असतात. तर मित्रांनो जर तुम्ही या 24 तारखेला जर येऊ शकत असाल तर नक्की या, कारण हनुमान या हनुमान देवाचं आतापर्यंत यांच्याही वडिलांनी जी मूर्ती बघितली नाही सिंदूर काढलेली, ती मूर्ती तुम्हाला बघण्याचं सौभाग्य मिळेल. आणि येत्या 24 तारखेला आणि मी पण येण्याचा 100% प्रयत्न करेन. आणि जे लोक येऊ शकणार नाहीत ते माझा व्हिडिओ नक्की बघा. आणि हनुमानाचं जे आता सध्या जी सिंदूर लागलेली जी मूर्ती आहे ती काय तेवढी जास्त ओळखू नाही गेली. जी ओरिजिनल मूर्ती जी ह्या सिंदुराच्या मागे दडली गेलेली आहे कित्येक वर्षापासून, कमीत कमी कित्येक वर्षापासून या मूर्तीवर सिंदूर लावत आल्यामुळे याच्यावर एक असे जाड थर तयार झालाय सिंदूरचा. आणि ती काढण्यात येणार आहे आवशेकर महाराजांच्या तर्फे येत्या 24 तारखेला. तर नक्की भेट द्या. प्रत्येक घरामध्ये गावातल्या कमीत कमी 1 ते 2 व्यक्ती सरकारी नोकरदार आहेत. हा, प्रत्येक खात्यावर आहे. प्रत्येक खात्यावर आहे. तुम्ही कुठल्याही खात्याला विचारत तिथं येतात. बाप. म्हणूनच एवढं गाव आपलं प्रगतशील आहे. नाही, कुठल्याही खात्यावर विचारत तिथं कर्मचारी तिथं आहे का? 100% सांगायच्या खात्यावर तिथं आहे. हा देवाचीच कृपा आहे म्हणे. हा? ती मी समाधी बघू शकतो का? हा? वर्षाला तर समाधी बघू. लागतात. मित्रांनो पाहू शकता तर माझ्या मागच्या साईडला नाग्या बाबा ज्यांनी या सगळ्या गावकऱ्यांना सल्ला दिलता की देवाची पूजा करा की तुमचं भलं होईल. गावाची एवढी प्रगती झालेली आहे ना, माझं गाव सुद्धा ह्याच्यासमोर फिक्क पडेल मला असं वाटलं. ते 100% फिक्क पडेल. आणि हीच त्या नागाबाबा नागाबाबा नाही नाग्या बाबा नावाच्या महाराजांचं इकडं जिवंत समाधी आहे. ही जिवंत समाधी आहे असं इथं लिहिलेलं आहे का.
आणि महाराजांनी बी आपल्याला सांगितली होती की जिवंत समाधी आहे. तुमच्याही मनातल्या काही इच्छा असतील तर नक्की या. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी ब्लॉगला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.